नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत स्पीड न्यूज. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी राज्य सरकारनं चांगलीच कंबर कसली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता माझा डॉक्टर ही संकल्पना राबवणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री फॅमिली डॉक्टर्सना हाताशी घेऊन आता पुढची लढाई लढणार आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या खासगी डॉक्टरांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून संवाद साधला. या दरम्यान टास्क फोर्सच्या सदस्यांनी डॉक्टरांना मार्गदर्शन केलं. उपचार पद्धतीबद्दल डॉक्टरांना सांगण्यात आलंय. तसंच त्यांच्या शंकांचं निरसन सुद्धा करण्यात आलं. नेस्कोच्या नर्सिंग स्टाफनं आंदोलन मागे घेतलंय. आम्ही सगळ्या मागण्या ऐकून घेतलेल्या आहेत. सर्व मागण्या पूर्ण होतील असं पत्र नेस्कोचे डीन डॉक्टर नीलम यांनी दिलंय. सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन नेस्कोच्या डीन यांच्याकडून मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होते आहे. मुंबईत 24 तासात नव्या 2406 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 68 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट झाली आहे. राज्यामध्ये गेल्या 24 तासात 60,226 नागरिक कोरोनामुक्त झालेत. तर गेल्या 24 तासात 48,401 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 572 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यात सध्या 6,15,783 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्य पोलीस दलातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून गेल्या 7 दिवसात 1,203 पोलीस बाधित झालेत. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेले अधिकारी अंमलदार बाधित झाल्यानं पोलीस दल चिंतेत आहे. गेल्या 10-12 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये नांदेड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या बरीच होती. तब्बल 2 महिन्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलंय. ब्रेक द चेन या मोहिमेमुळे नांदेड जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसह मृत्यूदर देखील वाढलाय. मृत्यूदर रोखण्यात आरोग्य विभाग आणि प्रशासनाला अपयश येत आहे. हे अपयश झाकण्यासाठी आरोग्य विभाग चक्क मृत्यूचा आकडा लपवत असल्याचं उघड झालंय. बीड आणि अंबाजोगाईमध्ये एप्रिल महिन्यामध्ये 378 बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. तर आरोग्य विभागात त्याच महिन्यात 273 मृत्यूंची नोंद आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत नाहीये. गेल्या 24 तासात 1,273 नव्यानं कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. कोरोनाबाधितांचा आकडा कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 12 मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केलाय. बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधित उपचारांसाठी किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांसाठी आतापर्यंत सेवाभावी संस्था, सामाजिक प्रतिष्ठान आणि लोकप्रतिनिधी देखील उतरलेले आहेत. रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचं वारंवार समोर येतंय. मुंबईमधून ॲक्टेम्रा आणि रेमडेसिवीर इंजेक्शन आणून दौंडमधील कुरुकुंभ MIDC मध्ये ही इंजेक्शन्स विकत असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी तिघांना अटक झाली. त्यांच्याकडून तब्बल 3,62,000चा माल जप्त केलाय. जालन्यामध्ये 24 तासात 566 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर तब्बल 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. एका दिवसात कोरोना बळींचा हा सर्वात मोठा आकडा आहे. सर्वाधिक 127 रुग्ण हे आरोग्य मंत्र्यांच्या घनसावंगी तालुक्यात आढळलेत. दरम्यान आतापर्यंत एकूण 865 जणांचा कोरोनानं बळी गेलाय. कोरोना मृतांच्या संख्येमध्ये अचानक झालेल्या वाढीमुळे जालन्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. 10 मे सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून 20 मे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बुलडाणा जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे. आणि या लॉकडाऊनमध्ये दवाखाने, मेडिकल, दूध विक्री वगळता इतर सगळी आस्थापनं कडकडीत बंद असणार आहेत. तर विनाकारण फिरणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथे प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका सामान्यांना बसतोय. कोपरगावच्या प्रशासनानं मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे काही ठिकाणी मोठी गर्दी होऊन कोरोनाचा आणखी फैलाव होताना दिसतोय. कोपरगाव इथे शनिवारी, रविवारी सर्व आणि इतर दिवशी सगळं बंद असा वेगळा निर्णय घेण्यात आल्यानं सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत आणि स्थानिक प्रशासन मनमानी निर्णय घेत असल्यानं व्यावसायिक सुद्धा संकटात सापडलेत. त्यामुळे शासनानं यामध्ये लक्ष देण्याची मागणी होतीये. वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता आलेख पाहता पुन्हा जिल्हा प्रशासनाला लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यात 15 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू केलेलं आहे. वाशिम शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांवरती शुकशुकाट दिसतोय. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवरती लक्ष ठेवण्यासाठी चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपुरात 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केलाय। या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी पंढरपुरात सुरू आहे। वैद्यकीय सेवांशिवाय इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत आणि यातून दूध घरपोच देण्यासाठी काही तासांची शिथिलता देण्यात आली आहे। अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त आरती सिंग स्वतः रस्त्यावरती उतरल्या होत्या। विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर त्यांनी कारवाई केली। 1,500 पोलिसांच्या फौज फाट्यासह शहराच्या आणि जिल्ह्याच्या सीमांवर पोलिसांचा चौफेर बंदोबस्त ठेवण्यात आलाय। शहरात आणि जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलिसांकडून कसून चौकशी होते। देशाला उत्तम अशा विरोधी पक्षाच्या आघाडीची गरज असल्याचं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय। जशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी काम करते अशा प्रकारे आघाडी आपण उभी करू शकतो का या संदर्भात कालच शरद पवार यांच्याशी चर्चा झाली। लवकरच या संदर्भात हालचाली सुरू होतील असं संजय राऊतांनी सांगितलंय। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। संजय राऊतांबाबत सुद्धा पुन्हा एकदा काँग्रेसची नाराजी पटोले यांनी बोलून दाखवली। संजय राऊत काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही। सामना वाचणं आम्ही बंद केलं असल्याचं पटोले म्हणाले। खरं म्हणजे संजय राऊत हे नेहमीच इतरांवरती टीका करत असतात, पण केवळ दुसऱ्यांवर टीका केल्यानं आपला पक्ष वाढत नसतो हे कदाचित राऊत यांना माहिती नसावं असं नाना पटोले म्हणाले। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मराठा आरक्षण रद्द झालं ही वेदनादायी बाब असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। आरक्षण न मिळाल्यामुळे कधी भरून न निघणारी जखम मराठा समाजाला झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी सरकारवरती टीका केली। राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे मराठा विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेल्याची टीका त्यांनी केली। राज्यामध्ये 15 मे ही लॉकडाऊनची शेवटची तारीख आहे, मात्र त्यानंतर राज्य सरकार जो निर्णय घेईल त्यानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। सांगलीत रोज 30% सॅम्पल पॉझिटिव्ह येत असल्याचं त्यांनी म्हटलंय। जयंत पाटलांनी प्रथम केंद्रानं महाराष्ट्राला कोरोना काळात पाठवलेले व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर, लसी इत्यादी साधनसामुग्री कुठे गेली त्याचा लेखाजोखा जनतेला द्या असं प्रत्युत्तर दरेकरांनी जयंत पाटलांना केलंय। सांगली, सातारा, पुणे इथे प्रभावशाली मंत्र्यांकडे या वस्तू झिरपल्यात का ते आधी सांगा अशा शेलका शब्दात दरेकरांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला। भाजपचे आमदार अमित साटम यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र दिलंय। सर्वोच्च न्यायालयानं खासगी विनाअनुदानित शाळांची फी 15% कमी करण्याबाबत राजस्थानच्या केसमध्ये निकाल दिलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रानं सुद्धा खासगी विनाअनुदानित शाळांना त्यांची फी 15% कमी करण्याचे आदेश द्यावेत असं त्यांनी पत्रात नमूद केलंय। मराठा आरक्षणावरून राज्यात बरेच वादविवाद सुरू आहेत आणि अशातच भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र दिलंय। मराठा आरक्षणाबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सुपर न्यूमेरिक कोट्याचा विचार करावा अशी मागणी भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली आहे। मुंबईतल्या वरळी येथील NSCI मध्ये आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ड्राईव्ह इन लसीकरण सुविधा सुरू करण्यात आली आहे। यापूर्वी या ठिकाणी कोविड सेंटर होतं, आता इथे लसीकरण सुद्धा सुरू झालंय अनेक ठिकाणी। तसंच या ठिकाणी आता 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांचंही लसीकरण होणार आहे आणि दररोज 800 लोकांचं लसीकरण होईल अशी सुविधा तिथे करण्यात आली आहे। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात माहिती दिली। यवतमाळमध्ये डॉक्टर महेश शहा हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे। रुग्णाच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केली आहे। मृतदेह बदलल्यानं संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली। शहा हॉस्पिटलचा अनागोंदी कारभार त्यामुळे पुन्हा उघड झालाय। या आधी सुद्धा शहा हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आलेली होती। डॉक्टर शहा यांच्या विरोधात अमृतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे। मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे इथे असलेल्या मायमर या खासगी कोविड सेंटरमध्ये एका रुग्णानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सोमनाथ फुलावळे असे या कोरोनाबाधित रुग्णाचं नाव आहे। त्यानं आयसीयू शेजारी असलेल्या एका खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं शहरामध्ये खळबळ माजली आहे। रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे रुग्णानं आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। संबंधित रुग्णालयावर कारवाईची मागणी देखील नातेवाईक करतायत। बार्शीतल्या भगवंत रक्तपेढी सध्या गरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी धावून आली आहे। राज्यामध्ये सध्या कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी लागणारा प्लाझ्मा पूर्णपणे मोफत दिला जातोय। प्लाझ्मा दानासाठी दात्यांनी पुढे यावं असं आवाहन रक्तपेढीकडून करण्यात आलंय। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील येरला इथे गिमाटेक्स इंडस्ट्रीजच्या जिनिंग प्रेसिंग युनिटमध्ये आग लागली। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अचानक ही आग लागली। या आगीमध्ये कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणात जळल्याची शक्यता आहे।
दौंड तालुक्यातील कासुर्डी इथल्या कांदा उत्पादक शेतकरी नाना जगताप यांच्या कांदा चाळीला अज्ञात व्यक्तीने आग लावली। यामध्ये सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान झाले। चाळीत एकूण 55 टन कांदा होता। प्रशासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमध्ये कांद्याची विक्री व्यवस्था विस्कळीत झाल्याने जगताप यांनी कांदा वखारीमध्ये साठवून ठेवला होता। काही दिवसांनी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने कांदा वखारीमध्ये ठेवला, मात्र घरापासून अवघ्या काही अंतरावर असलेली कांद्याची वखार अज्ञात इसमानं पेटवून दिल्याने जगताप यांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानग्रस्त शेतकरी जगताप यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे। एनआयव्ही म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीनं रिसर्चसाठी काही माकडं नेली होती। रिसर्चला नेलेली सगळी माकडं सुरक्षित असून त्यांच्यावर लसीकरणाचे प्रयोग केले असल्याचं एनआयव्हीने म्हटलंय। टीटीसीची प्रयोगासाठी ही माकडं पकडून देण्यास मदत झाली होती। मुख्य वन्यजीव संरक्षकांची सुद्धा मदत घेतली आणि यासाठी परवानगी सुद्धा घेतली होती असं एनआयव्हीकडून सांगण्यात आलंय। तसंच काही माकडं परत मूळ अधिवासामध्ये सुखरूपपणे सोडली असल्याचं त्यांनी सांगितलं। 2020 सालचे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते आणि भारतीय शिक्षक रणजित सिंह डिसले यांची ग्लोबल स्टुडंट प्राइज अकॅडमीवर नेमणूक करण्यात आली आहे। अध्ययनावर तसंच एकूण समाजावरच आपला ठसा उमटवणाऱ्या असामान्य विद्यार्थ्यांचे प्रयत्न जगापुढे आणण्यासाठी नवं व्यासपीठ म्हणून ग्लोबल स्टुडंट प्राइज सुरू करण्यात आलंय। हॉलिवूड अभिनेते ॲश्टन कुचर आणि मिला कुनिस यांनी देखील या ग्लोबल स्टुडंट प्राइज अकादमीचे इतर सदस्य आहेत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज। पालघर जिल्ह्यातल्या बोईसर तारापूर एमआयडीसी इथे असलेल्या तुंगा या खासगी कोविड उपचार रुग्णालयातील व्यवस्थापकाला बिलाच्या रकमेतील वादावरून भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी बोईसर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधितांविरोधात कारवाई न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। लॉकडाऊनचे नियम मोडून दुकानं उघडणं जालन्यातल्या एका व्यापाऱ्याला चांगलंच महागात पडलंय। दुचाकीवरून आलेल्या 3 दरोडेखोरांनी गावठी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून 85,000चा ऐवज लुटून नेला। संबंधित व्यापाऱ्यांना आरडाओरडा करून प्रतिकार केल्यानं दरोडेखोर पसार झाल्यानं पुढील अनर्थ टळला। या घटनेमध्ये दुकान मालक किरकोळ जखमी झालेत। घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यामध्ये घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवरकर यांच्या सुनबाई स्नेहा शिवरकर यांनी या प्रकरणी तक्रार केली होती। मारण्याची धमकी देऊन शारीरिक आणि मानसिक छळ केला जाईल असं स्नेहा यांनी तक्रारीत नमूद केल्याची माहिती वानवडी पोलिसांनी दिली आहे। परमबीर सिंग यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 3 प्रकरणांमध्ये एसीबी चौकशी करते आहे। 3 महिन्यात ही चौकशी पूर्ण केली जाणार आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे खुली चौकशी होणार आहे। तक्रार केलेल्या व्यक्तींशी एसीबीनं संपर्क साधलाय। मुंबईतील युरेनियम हस्तगत प्रकरणी एनआयकडे तपास सोपवण्यात आलाय। 7 किलो युरेनियम हस्तगत करण्यात आलं होतं। या प्रकरणी 3 जणांना अटक देखील झाली आहे। बाजारभावानुसार त्या युरेनियमची किंमत 21.30 कोटी इतकी आहे। मुंबईतल्या विक्रोळी रेल्वे स्थानकावर लोकलखाली एका महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार 7 मे रोजीचा हा व्हिडिओ आहे। विक्रोळी स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर सकाळी 10:35 सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे। नाशिकमध्ये मद्याचा साठा असलेलं गोडाऊन चोरट्यांनी फोडलंय। शिंदेपळसे गावातील गोडाऊनमधला मद्यसाठा चोरट्यांनी लंपास केलाय। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। जवळपास 27 लाखांचा माल चोरीला गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। बीडमध्ये नदीवर कपडे धुण्यासाठी आईसोबत आलेल्या एका 5 वर्षांच्या मुलाचा नदीकाठी खेळत असताना तो नदीपात्रात पडला। त्याला वाचवण्यासाठी आईनं नदीपात्रात उडी मारली, मात्र या घटनेमध्ये आईसह मुलाचा बुडून मृत्यू झालाय। गेवराई तालुक्यातली ही घटना। मातृदिनाच्या दिवशीच मुलाला वाचवताना आईसह चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होते। त्यांच्या शेजारी कपडे धुणाऱ्या काही महिलांनी आरडाओरडा केला, मात्र गावातील तरुण येईपर्यंत पल्लवीसह त्यांच्या 5 वर्षाचा समर्थ या दोघांचा बुडून मृत्यू झाला होता। बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन देणाऱ्या झाडांच्या सर्रास कत्तली करण्यात येत आहेत। खामगाव तालुक्याच्या घारोड गावात शेकडो हिरव्या झाडांच्या कत्तली होत आहेत। काही लाकूड माफियांकडून स्थानिक दलालांना हाताशी धरून झाडांची कत्तल सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली, मात्र अद्याप कुठलाही अधिकारी या भागामध्ये फिरकला नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। विशेष म्हणजे ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्यानं 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। बुलढाण्यामध्ये शेकडो झाडांची अवैध कत्तल, ऑक्सिजन पुरवणाऱ्या झाडांची कत्तल केली जाते।
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये जांभार गावामध्ये काळ्या बिबट्याचं दर्शन झालं। जंगलातून वाट काढत मुक्तपणे हिंडणाऱ्या या काळ्या वाघाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। हा काळा बिबट्या दुर्मिळ असल्याचं म्हटलं जातं। एका स्थानिकानं या बिबट्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केलाय। बिबट्याचं दर्शन झाल्यानं या परिसरात भीतीचं वातावरण देखील आहे। राज्यामध्ये आणखी काही दिवस अवकाळी पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। येत्या 24 तासात कोकणासह गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे। तर राज्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देखील आहे। त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय। बीडच्या धारूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये काल दुपारनंतर अवकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे तालुक्यातील अनेक नद्यांना पूर आलाय। नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत। धारूर घाटातील तलाव प्रकल्प अर्धा भरलाय, तर वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शेतपिकांचं आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्याच्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। मेडशी आणि उमरवाडी गावात गारपीट झाली। या अवकाळी गारपीट आणि पावसामुळे उमरवाडी परिसरातील अनेक घरांवरचं छप्पर सुद्धा उडून गेले। अवकाळी पावसाचा फटका शेतात असलेल्या उन्हाळी पिकासह भाजीपाला पिकांना बसल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। देशातल्या कोरोना रुग्णसंख्येचे 71.75% रुग्ण हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीसह 10 राज्यांमधले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं रविवारी दिली। यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे, त्यानंतर कर्नाटक आणि केरळचा नंबर लागतो। केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि हरियाणात सुद्धा रुग्णसंख्या जास्त आहे। उत्तर प्रदेशात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय। दरम्यान कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेला कर्फ्यू रविवारी 17 मे पर्यंत वाढवण्यात आला, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी दिली। स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। मात्र संपूर्ण देशात, राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय हे पाहता आपण देखील मास्क घालणं ही आपली जबाबदारी आहे। त्यामुळे मास्क घाला, सुरक्षित राहा आणि पहा फक्त न्यूज 18 लोकमत।